बातमी आहे हिंगोलीमधून। हिंगोली प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहे। शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना जमिनीवरती झोपवण्यात आलेलं होतं। हिंगोलीमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। 43 महिलांवरती कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झाल्यानंतर महिलांना जमिनीवरती झोपवण्यात आलं। जमिनीवरती झोपवल्याप्रकरणी चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः आदेश दिलेले आहेत। चौकशी करण्यात येईल असं तडस यांनी म्हटलेलं आहे। हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये 13 डिसेंबर रोजी 43 महिलांवरती कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया पार पडली आणि शस्त्रक्रिया पार पडलेल्या महिलांना जमिनीवरती झोपवल्यानं सर्वत्र खळबळ उडालेली आहे। त्यामुळे आता ह्या धक्कादायक प्रकारानंतर नेमकी कारवाई काय आणि कोणावरती होणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र या सर्व प्रकरणी चौकशीचे आदेश स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। या प्रसंगाबद्दल मी आता आमची वरिष्ठ टीम पाठवून त्याची सखोल चौकशी करणार आहे आणि याच्यामध्ये जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। हिंगोली जिल्ह्यामध्ये असे पुढे पुढे प्रकार घडलेले आहेत, काय माहिती आहे? नाही, हा पहिलाच प्रकार इथे घडलेला आहे, पण पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकांचं काही तक्रार नाही। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। श्रीधर वाळवंटे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। श्रीधर, हिंगोलीमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे आणि या प्रकारानंतर आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत। नेमका प्रकार काय आहे, कधी घडलेला आहे, सविस्तर माहिती। नक्कीच तेजल, हिंगोलीच्या आखाडा बाळापूर येथे ग्रामीण रुग्णालयामधील कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेचे 43 महिलांचे कॉट नसल्याने चक्क जमिनीवरच गाद्या टाकून झोपवल्याचे या ठिकाणी धक्कादायक प्रकार समोर आले आहे। त्यामुळे आता सध्या तरी कडाक्याची थंडी आहे आणि या थंडीमध्ये या महिलांना चांगलेच गारठलेले आहेत। या प्रकारामुळे नातेवाईकांमध्ये मात्र तीव्र संताप देखील या ठिकाणी व्यक्त झालेला आहे। अगदी श्रीधर, पण ह्या सगळ्या प्रकारानंतर प्रशासनानं काय दखल घेतलेली आहे? चौकशी तर होईल, त्यामध्ये कोण दोषी आहे हे आपल्या समोर येईल। मात्र आता जी काही प्राथमिक चौकशी सुरू आहे, प्राथमिक हा सगळा प्रकार घडल्यानंतर प्रशासनानं काय खबरदारी घेतली आहे? आखाडा बाळापूर नंतर हा प्रकार झाल्यानंतर शल्य चिकित्सक डॉक्टर नितीन तडस यांनी भेट दिली आणि यावर जो काही जे असेल त्यावर नक्कीच कारवाई करण्यात येईल असं देखील या ठिकाणी बोलले जाते। अगदी धन्यवाद श्रीधर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ। आणि दरम्यान ह्या सर्व प्रकारानंतर विरोधकांनी देखील या प्रकरणावरती काय प्रतिक्रिया दिलेली आहेत त्या देखील पाहूयात। आधी जे आरोग्य मंत्री होते ते भ्रष्टाचाराने कसे बरबटलेले होते, औषध खरेदी विक्रीमध्ये कसं लाखो कोटीचे कमिशन खात होते हे समोर आलेलं आहे। ज्या राज्याला 1 महिना आरोग्य विभाग नाही, आरोग्य खातं नाही, जे होते ते भ्रष्टाचारीच होते, त्या राज्यामध्ये दुसरं काय दुर्दैव घडू शकतं? लाज वाटली पाहिजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि 2 उपमुख्यमंत्र्यांना। आणि ग्रामीण भागात मराठवाड्यामधील महिला ज्यांच्यावर शस्त्रक्रिया झालेल्या डोळ्याच्या, त्या रस्त्यावर थंडीत कुडकुडूत तडफडत आहेत। आरोग्य विभागाचा तर बट्ट्याबोळ झालेला आहे। बोगस औषधी, बोगस खरेदी, भ्रष्टाचार। आता बघतो आम्ही किती स्वच्छ कारभार करतात ते। चोरांचा सुळसुळाट झालाय। तुम्ही किती पैसे खा, 100ची नोट खा, 500ची नोट खा, पण लोकांना जे मूलभूत गरजा आहेत ते तर द्या। जर यावेळेस इतका म्हणजे ओल्या बाळंतींना जर खाली झोपायची पाळी आली, शस्त्रक्रिया करणाऱ्यांची खाली झोपायची पाळी आली, तर हे आरोग्य विभाग काही अस्तित्वात आहे का महाराष्ट्रामध्ये?